सामन्याला सुरुवात होती. 3-3 षटकांची लढत सुपर 5 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आज मात्र आपण रनिंग बिटवीन विकेट चॅलेंज जे मात्र रनिंग चॅलेंज जे मात्र इथे एक्सपेक्ट केलं ते अर्थातच सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरे टीमने आणि ते एक्सपेक्ट करत असताना संघाला एक मोठं यश प्राप्त करून दिलंय. पंचांचा इशारा लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पडेल. भावेश कोळी गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल वेगाने इथे टाकला, खाली राहिला. डॉट बॉल येत असताना पहिल्या चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. भावेश कोळी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो उजव्या वरती जाणीवपूर्वक चेंडू टाकण्याचे प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. जांभूळपाडा आणि खारकोपर दोन्ही टीमचे मी लक्ष वेधेन. पूर्वार्ध संपायच्या आधी टॉस होईल. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर वेगाने वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. अवांतर धाव DRS ओव्हर स्टेपिंग साठी. ओव्हर स्टेपिंग चेक करण्यात येईल. या पण DRS चा कॉल केला विश्वजी कोळी सर यांच्या माध्यमातून इथे DRS घेण्यात आलाय. ओव्हर स्टेपिंग आहे की नाही याची शहानिशा होईल. ऍक्शन रिप्ले तुम्ही विविध कॅमेरा अँगल्सने पाहताय. जो आपण पाहत आहोत विविध कॅमेरा अँगलने या गोष्टी आपण पाहतो आहोत. निर्णय प्रलंबित, डिसिजन पेंडिंग. विश्वजी कोळी सरांनी इथे स्वतःच्याच डिसिजनला चॅलेंज केले. जय हनुमान कामोठे टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत. डिसिजन पेंडिंग आहे. विश्वजी कोळी यांनी जो काही निर्णय घेतलाय त्याच्या पाठीमागे सर्वच जण येऊन किंवा आयोजकांची संपूर्ण टीम आपण पाहत आहोत. ऑन फील्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तोच ग्राह्य धरला जाईल. हा वाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने वधारत असताना जिथे एक धाव धावफलकावरती आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज. हा फ्रॅकर मिस टायमिंग. फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक महत्वाचा फलंदाज रोशन बाद. हाफ फ्रॅकर बॉल वरती स्क्वेअर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉलने घेतलेली उसळी फटका इथे फसला आणि कव्हर्सला झेल देत असताना रोशन मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का, पहिला हादरा. जिथे धावफलकावरती एक धाव आहे. फलंदाज देखील पहिला बाद झालेला पाहायला मिळतोय. मॅच फार महत्वाची आहे. निखिल गोवारी तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गेले काही वर्ष मागे वळून पाहताना मला आघाडीला येत असताना परेश मात्रेला मी पाहिलंय. आघाडीला येत असताना बारक्या कांबळेला पाहायला मिळालंय. आणि अनेक वेळेला या खेळाडूंना अधिक उद्योन्मुख खेळाडूंना आपण संधी देत असताना पाहायला मिळतात. आघाडीला आलेले बॅटर्स बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये निखिल गोवारी देखील दाखल झालाय. सध्याच्या घडीला कामोठे क्रिकेट नगरीमध्ये आणि किंबहुना कामोठ्याचं क्रिकेट हे कालांतराने हे सुधारत असताना आणि दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतं. बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली आहे. इथे मात्र रन्स कंप्लीट करण्यात आली. एक वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षकाला इथे धाव येत असताना एक पाहायला मिळाली आहे. काय गोलंदाजी होतीये पहा ना. गोलंदाजाने फलंदाजाला हातच खोलू दिलेले नाहीये. जाणीवपूर्वक एक कोण बनवलाय, दृष्टिकोन इथे योग्य ठेवलाय की चेंडू जास्तीचे निर्धाव स्वरूपाचे हाताळण्याचे प्रयत्न इथे केलेत. भावेश कोळी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल कोलात पुन्हा एकदा गॅप मध्ये केलाय. चेंडू मात्र असाला ट्रॅव्हल होत असताना इथे पाहायला मिळालाय. इथे स्वीपर कव्हरला ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्याच्यावर. आणखीन एक चौकार. नव्हत्या. एक चेंडू जो मात्र फुलर लेनचा लोअर फुलटोस बनवला आणि ड्राईव्ह केलाय. एक चांगला स्ट्रोक येत असताना सोनू पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला.
लोअर फुलटोज बनवत असताना काय ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला होता. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. आणखीन एक फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याच्या आबाक्याच्या बाहेर. धाव मिळतील त्याच्यावर. हा आलाय खणखणीत दणदणीत सणसणीत चौकार. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने जिथे 10 धावा दावलकावरती आहेत. संघ मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करतोय. जय हनुमान कामोठे टीम. पुढचा बॉल लोअर फुल टोल वसूल केलाय. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या नजीक तिथे धावा कंप्लीट करण्यात आल्यात. 2 आल्यात. तिहेरीचा प्रयत्न, तिसरी देखील अर्जित केली आहे. काय धावलाय मैदानाच्या आतमध्ये वेगाने निखिल गुवारी. इथे नो बॉल आणि त्याच्यावरती आलेल्या 3 धावा. फ्री हिट देखील पाहायला मिळेल. पुढचा चेंडू गोलंदाजाने केलंय तर केलंय काय. गोलंदाजी चांगल्या दर्जाची होती, हे कौतुक त्याला रास्त ठरलं नाही आहे की काय. धावा आल्या त्या 4. चौकार दिला. पंचांनी सांगितलं 4 धावा आल्या. संघाची धावसंख्या 14. फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला हा फ्रॅकर ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. बोर्ड आहेत. 20 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती. गोलंदाजीमध्ये फेरबदल. दुसरा षटक भूपेंद्र गोलंदाजी मार्कवरती आले. भूपेंद्र कोळीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना. पहिल्या षटकामध्ये सुरुवातीला गोलंदाजाचा दमखम पाहायला मिळाला, परंतु तदनंतर फलंदाजांनी प्रसंग अवधान दाखवत असताना काय बॅटिंग केली आहे. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाले. गोलंदाजाने काही अंशी साथ देखील दिली. नशिबाची साथ पाहायला मिळाली. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला फटका चांगला ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालत गगनभेदी षटकार. सोनू पाटीलच्या बॅटमधून हा षटकार इथे पाहायला मिळाला. जसा बॅटवरती बॉल आला ना, टाळ्यांचा कडकडाट झाला. कामोठेकर जास्तीचे आलेत बहुतेक. पुढचा बॉल. आणखीन एक चेंडू बॅटची आतली कडा घेतली. चायनीज कट, रुबी कट. चेंडू ट्रॅव्हल झाला होता. फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे, जिथे 27 धावा धावफलकावरती आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी इन्व्हाइट करतोय मी दोन्ही टीमचे कॅप्टन. वाट पाहू नका मॅच संपण्याची. टॉस करण्यात येईल लवकरात लवकर. जांभूळपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खारकोपर. दोन्ही टीमचे कॅप्टन या. जो कॅप्टन उशिराने येईल त्याला टॉस हरलेला दिला जाईल. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड इथे खेळण्यात आला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एक सिंगल इथे येत असताना जो कॅप्टन आधीवरती येईल आणि त्याला विन दिला जाईल टॉस, याकडे लक्ष वेधूयात. लवकरात लवकर या. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 28-28 ऑन दी बोर्ड. 28 धावा. खोला टाकला ऑन साइडला खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथे मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. या षटकामध्ये ना अचूकतेने गोलंदाजी करत भूपेंद्र कोळीने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना बांधून ठेवण्याचं कामकाज केलंय. एक चांगला स्ट्रोक आला पहिल्या बॉलवरती. तिथून पुढे 3 चेंडू चांगल्या ढाटणीचे हाताळलेत. पुढचा बॉल ऑन साइडला. फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे वेगाने धावतोय. मैदानाच्या आतमध्ये रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. ती अर्थातच एक धाव इथे येत असताना पाहायला मिळाली. चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग मला तर वाटतं हुसेन बोल्टने पाहिलं असताना
ही धाव घेत असताना निखिल गोवारीला त्यालाही हेवा वाटला असता. बॅट निसटली, तो पडला, धडपडला, परंतु थांबला नाही. त्यानं रन्स कंप्लीट केली. संघाची धावसंख्या 30 धाबा, 30 रन्स ऑन दी बोर्ड. 3 षटकांच्या मॅच मध्ये पहिल्या 2 षटकामध्ये 30 आल्यात. पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर वेगाने टाकला होता चेंडू. अवांतर आहे, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धावा. चहू बाजूने टाळ्यांचा कडकडा, चिट्ट्यांचा आवाज. ही वेळ मला तर वाटत नाही की रात्रीचे पहाटेचे 3 वाजून गेलेत. चहू बाजूला प्रेक्षक वर्ग आपण पाहतो आहोत. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 31, 31 ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा बॉल यावेळेला फटका डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपला जाईल. फलंदाज क्रमांक 2 बाद होत असताना सोनू पाटील. फलंदाज बाद होत असताना इथे पाहायला मिळाला. अर्थात एकंदरीत पाहिलं तर 31 या धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेत. एक मोठं प्लॅटफॉर्म उभं करून दिलंय. कारण रोशन मात्रे बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की संघ अडचणीमध्ये सापडतोय. अशा परिस्थितीमध्ये जिथे आपण पाहिलं तर एका मागोमाग एक मोठे स्ट्रोक येत गेले आणि संघाची एक धावसंख्येची भली मोठी इमारत उभी राहिली आहे. 6 बॉलचा खेळ शेष आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना विलास कांबळे अर्थात बारक्याला मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. खुल्या गटाचं क्रिकेट रायगड नगरीमधून प्रथमच खेळणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. 6 बॉल 6 षटकार. आज तागायत ज्या खेळाडूची, ज्या गोष्टींसाठी अनेक वेळेला चर्चा झाली, असा बारक्या कांबळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना गेले अनेक वर्ष निर्विवाद असं वर्चस्व गाजवणारा खेळाडू बारक्या अर्थात विलास कांबळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. धावफलकावरती बनल्यात त्या 31, 31 ऑन दी बोर्ड आहेत. गोलंदाजी मार्कवरती आदित्य कदम दाखल होतोय. पहिला बॉल शेवटच्या षटकाच्या दरम्यान आदित्य कदम काही काळ थांबला येतो. विपरीत परिस्थितीमध्ये काहीतरी विपरीत घडू नये ना, यासाठी थांबणं अत्यंत आवश्यक. वेळ जाऊ द्यायची आणि पुन्हा एकदा निघायचं. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पुढचा बॉल यावेळेला वेगाने उजव्या एसीच्या बाहेर बॅटची आतली कट घेतली आहे. बारक्या वेगाने धावलाय, रन्स कंप्लीट केले. ती 1. संघाची धावसंख्या 32, 32 ऑन दी बोर्ड. जय हनुमान कामोठे टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. प्रत्येक धाव किती महत्वाची आहे ना, ही कामोठे टीमला नेहमीच जवळून त्यांनी पाहिलंय. कारण अद्याप आपण संपूर्ण टेनिस क्रिकेट जर ग्रामीण क्रिकेटचा उल्लेख करायचा झाला तर 5 बॉल 5 धावा, 6 चेंडू 6 धावा. कामोठे टीमपेक्षा अधिकच्या कोण जाणेल. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, हेजिटेशन तिथे पाहायला मिळालं. हडबडीमध्ये चेंडू जिथे फील्ड करण्याचा प्रयत्न, जिथे फंबल केलं, रन्स कंप्लीट केली. ती 1. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धाबा. स्ट्रोक मोठे यायला हवेत. या षटकामध्ये खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही पुनश्च लक्ष वेधूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन या. उजव्या एसीच्या बाहेर वाईड यॉर्कर, अवांतर चेंडू येत असताना वाईट बॉल. DRSचा कॉल करण्यात आला. गोलंदाजाच्या माध्यमातून चॅलेंज केले अंपायरच्या डिसिजनला. चला या थर्ड अंपायर्स डिसिजनला इथे चॅलेंज करण्यात आलंय. चला इतर खेळाडू एकत्रित येऊ नका, डिसिजन येईल. जास्तीची चर्चा करायची नाही आहे, डिसिजन येईल. आपण आपल्या जागेवरती या. 11 खेळाडू एकत्रित आले तर 11 ठिकाणी जायला वेळ लागेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते एकंदरीत 34 धावा धावफलकावरती आहेत. निर्णय प्रलंबित आहे, डिसिजन पेंडिंग आहे. हा बॉल जो मात्र जसा चेंडू डिलिव्हर केला ना आदित्य कदमने, लगेचच पाठीमागे वळला, अवांतर चेंडू आला आणि लगेचच चॅलेंज त्याने केलं. डिसिजन पेंडिंग. ऍक्शन रिप्ले इथे पाहिले जातात विविध अँगल्सने. पिचिंग कुठे आहे. वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. 34 बनलेलं पाहायला मिळाल्या. 34 ऑन दी बोर्ड आहे. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं षटक पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. गोलंदाज सज्ज. यावेळेला कवसला केले. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपलाय जाईल. संपलाय फलंदाजाचा खेळ. 3रा फलंदाज बाद.
एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना इथे पाहायला मिळाल्या. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जो कॅप्टन अनुपस्थित असेल ना तो टॉस हरलेला असेल. हे षटक संपण्याच्या आधी जो कॅप्टन उपस्थित तो टॉस विनर. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण धावफलकावरती धावा पाहतोय ज्या 34 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. परेश म्हात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संघाचा नेता दिशादर्शक तारणहार. आज तागायत या बॅटरचे स्लॉक स्वीप माझ्या डोळ्यासमोर येतात कारण अगदी स्लॉक स्वीपचा बादशाह आणि ऑन साईडला त्याने भरधाव वेगाने येणाऱ्या गोलंदाजांवरती चेंडूवरती देखील हल्ले चढवताना आपण पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 34 धावा. शेवटच्या काही चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाजी मार्कवरती आदित्य पुन्हा एकदा सज्ज होतोय. परेशच्या अगेन्स्ट यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय. गॅप मोठा आहे चेंडूला इथे सीमारेषेच्या बाहेर. मोठा गॅप धावसंख्येला मिळणार नाही तोटा. आलाय तो चौकार. थँक्यू. संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती आहेत. परेश म्हात्रे आला आनंद घेऊन आला. चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. तो मैदानाच्या आत चेंडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाला. परेश म्हात्रे 1 बॉल 4 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. उजवे यशीच्या बाहेर हा चेंडू मात्र पुनश्च टाकावा लागेल. आज तागायत या खेळाडूचा तो दमखम तो दर्जा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अनेक वेळा आपण म्हणतो ना की फॉर्म हा तात्कालीन असतो परंतु दर्जा हा चिरस्थायी असतो आणि तोच परेश म्हात्रेचा दर्जा बॅटिंगचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लोअर फुल टोस बॅटची लिडिंग एज वॅकेंट एरिया रन्स मिळतील. क्षेत्ररक्षक दूर आहे. 1 धाव कंप्लीट दुहेरीसाठी पलटल्यात. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आल्या. 2 धावा. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारते जिथे जाऊन पोहोचते. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही येणं शेष आहे. कालांतराने काही वर्ष मागे वळून जाण्यात जर का आपण पाहिलं तर नावा संघ असेल, दापोली संघ असेल, पारगाव संघ असेल, कामोठे संघ असेल, सावळा असेल, मुरबी असेल, या संघांना आपण अनेक वेळेला एकाच ग्रुपमध्ये खेळत असताना अनेक वेळेला पाहिलं. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर बॅटची थिके जाऊ साडे 1 धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट सुपर हिट फलंदाज बाद. पूर्वार्धाचा खेळ संपला. 41 धावा धावफलकावरती आहेत. 42 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलं. 42 रनचं टार्गेट या आपण नेक्स्ट मॅचचा करतो आहोत टॉस. साई गणेश मित्रमंडळ पुरस्कृत स्वर्गीय महेश स्मृती, स्वर्गीय सदानंद स्मृती आणि स्वर्गीय दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 ची आज रजनी आपण फायनल डे आणि अंतिम पर्वामध्ये आपण पोहोचलोय. पाहतोय लढत एकीकडे आहे संघ जय हनुमान कामोठे विपक्ष किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. हा संघ नक्कीच मैदानामध्ये आपण पाहिलात. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या जय हनुमान कामोठे संघाने धावसंख्या बनवली आहे 41. 24 चेंडूमध्ये बनवायच्यात किरण 11 ट्रॉम्बे संघाला. 18 चेंडूमध्ये माफ करा 42. 18 चेंडू 42 धावांची गरज असेल. लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. कोणताही वेळेचा विलंब चालणार नाहीये. आपण मात्र नक्कीच पुढील मॅचचा टॉस तिकडे आपण पाहतो इथं जय हनुमान माफ करा खारकोपर 11 खारकोपर संघ दाखल झालाय. शिरडोन टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन
पद पटकावल्यानंतर हर्षल ठाकूर यांची इथं आपण पाहतोय उपस्थिती लाभली आहे. चला लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. किरण 11 ट्रॉम्बे. चला लगेच बॉल चॉईस करून मैदानामध्ये सलामीची जोडी पाठवा. स्पीडअप करायचं आहे. अठरा चेंडू 42 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरला जाते. आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघाची. भावेश कोली आणि दीपेश कोली. भावेश कोली आणि दीपेश कोली अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघाची. आपण पाहिलं तर या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत चांगला खेळ केला आपल्या संघासाठी. आपण पाहतोय तिसऱ्या रात्रीमध्ये यांची आपण फलंदाजी पाहिलीत, गोलंदाजी पाहिलीत. एकीकडे असेल भावेश कोली हार्ड हिटर फलंदाज, दीपेश कोली हा फलंदाज आहे ज्यानं निर्णायक क्षणाला मात्र 3 चेंडूवरती 3 चौकार खेळले होते, षटकार खेळले होते आणि टॉप 5 मध्ये क्वालिफाय झाला होता. किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा हा संघ. त्या खेळीची मात्र परत एकदा पुनरावृत्ती केली जाईल का या सामन्यामध्ये आपण पाहूयात. तत्पूर्वी मात्र आपण चलूया मैदानामध्ये. षटक हाताळलं जाईल. कामोठे संघाचा गोलंदाज असेल दैवत म्हात्रे. चला स्पीडअप करायचं. पंचांना विनंती लगेच सामन्याला सुरुवात केली जाईल. क्षेत्ररक्षण सजवा. आपण पाहिलं तर टॉप 5 मध्ये पोहोचणारे 5 संघ आपल्याला मिळाले. त्यातील मात्र सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघानं पुढील फेरीमध्ये दखल घेतली आहे. तदनंतर मात्र ही लढत सुरू झाली. कामोठे विपक्ष ट्रॉम्बे कोलीवाडा या दोन संघादरम्यान. प्रथमतः फलंदाजी करत असताना 18 चेंडू 41 धावांची उभारणी केली. 42 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. पाहतोय आपण एकीकडे संघ किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघ. सलामीची जोडी भावेश आणि दीपेश. गोलंदाजीमध्ये बदलाव केला जातो. आपण पाहतोय पहिलं षटक फेकण्यासाठी मात्र गोलंदाज येतोय निखिल गोवारी. स्ट्रायकनकडे फलंदाज आहे भावेश कोली. भरभक्कम देह एसटीचा हा फलंदाज आपण पाहतो ज्याच्या माध्यमातून कित्येक मोठे मोठे फलंदाज मोठे मोठे षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. तो मात्र फलंदाज आपण भावेश कोली पाहतोय. एकीकडे निखिल गोवारी हाही गोलंदाजाने मात्र नक्कीच चांगली कामगिरी केली होती. जय हनुमान कामोठे संघासाठी आतापर्यंत मात्र पाहावं लागेल या रीतीनं या क्षणाला कोणती कामगिरी केली जाईल. पहिला चेंडू चांगला फटका आहे. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. इथून मात्र क्षेत्ररक्षक मिस आणि चेंडू सीमा पार फरार चौकार. ज्या नक्कीच खेळीसाठी आपण चर्चा केली होती ट्रॉम्बे कोलीवाड्याच्या या फलंदाजाची. भावेश कोलीनं मात्र पहिल्या चेंडूवरती लगावलाय चौकार आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. आपल्या बॅट मधील नक्कीच हुकूमकता दहशत मात्र दाखवून दिली. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर निखिल. दुसरा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवला गेला आणि हा मात्र वाईटचा इशारा आलाय. जमिनीला समांतर हात पंच विशू कोहली सर आपण तिथं पाहतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 5. 42 धावांचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलेत हे दोन फलंदाज. कोणत्या रीतीने कामगिरी केली जाईल. निखिलचा पुढचा चेंडू जितका वेगवान तिचाच अचूक टप्पा पाहायला मिळाला आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली गेली आहे. डॉट चेंडू आलाय. इथून मात्र नक्कीच कोणतंही प्रेशर नसणार आहे. निखिल गोवारी या गोलंदाजावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार तदनंतर वाईड आला. तदनंतर मात्र हा चेंडू फेकत असताना मात्र आत्मविश्वासाचा त्या नक्की भरणा पाहायला मिळाला आणि नक्कीच आत्मविश्वासाने केलेली या चेंडूची फेकी. निर्धाव चेंडू आलाय. पुढचा चेंडू नक्कीच मोठा फटका आलाय. मिड ऑनला क्लिअर केलाय. इथून मात्र लांब लचक असा भावेश कोहलीच्या बॅटमधून आलेला हा षटकार.
षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावसंख्या या षटकाराच्या साहाय्याने लगावली गेली आहे. चौकार डॉट तदनंतर मात्र हा षटकार. खेळाडू कक्षातून कोणताही आवाज येणार नाही याची दक्षता घ्या. फायनल वॉर्निंग असेल. गोलंदाज निखिल गोवारीवरती मात्र आक्रमण केलं गेलं. आक्रमण चढवलं. चा चेंडू इथून मात्र नक्कीच अपील केली गेली आहे आणि इथून मात्र पाहतोय प्रेक्षकांचा आवाज. इथं दोन पंच संपर्क साधतील एकमेकाशी. तदनंतर मात्र आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. बॅटकट असेल. पंचांचा निर्णय आला अखेर. मस्त या चेंडूवरती मिळेल ती एक सिंगल. चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच. विनंती असेल कामोठे संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. आणि 22 कोहलीसाठी पारितोषिक आलंय. षटकार हॅट्रिकसाठी सचिन कोहली यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. सामना पाहतोय आपण किरण 11 ट्रॉम्बे विपक्ष जय हनुमान कामोठे या दोन संघादरम्यान. 42 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 12 या धावसंख्येवरती पोहोचलाय तो किरण 11 ट्रॉम्बे संघ. स्ट्राईक वरती मात्र फलंदाज येतोय दीपेश कोहली. डावखोरा त्याचा अजून एक विध्वंसक फलंदाज, आक्रमक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अष्टपैलू अशी कामगिरी करणारा आपल्या संघासाठी दीपेश कोहली आपण मैदानामध्ये पाहतोय, ज्यानं नक्कीच टॉप 5 मध्ये पोहोचण्यासाठी मोलाचं सहकार्य आणि मोलाचं योगदान दिलंय. तो फलंदाज आपल्या समोर. निखिलचा पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन होता. कदाचित अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु स्लोअर वनी होता. इथून मात्र बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आणि दीपेश मात्र हा डॉट चेंडू खेळतोय, निर्धाव चेंडू खेळतोय. लास्ट बॉल असेल या षटकातील. आपण मध्ये शेवटचा चेंडू. अजूनही धावसंख्या धावफलकावरती आहे त्या स्थितीमध्ये आपण पाहतोय 12. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी. समोर फलंदाज आहे दीपेश, डावखोऱ्याचा फलंदाज. या चेंडूवरती काय घडलं जाईल. इथून माझा नक्की शरीरापासून दूर ठेवला गेला परंतु सटीक लाईन अँड लेंथ. पंचांचा इशारा. बॅट्समन रिव्ह्यू चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी. षटक होते समाप्त. आपण पाहतोय पहिलं. धावसंख्या धावफलकावरती आहे 12. 12 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. चला लगेच फिल्डिंग लावा. कोणती टीम मीटिंग घेणार नाहीत. कामोठे संघ विनंती केली जाते. चला क्षेत्ररक्षण लावा विनंती केली जाते. कामोठे संघ 12 चेंडू 30 धावांची गरज असेल. पंच विनंती करा. आणि प्रत्येक षटकामागे टीम मीटिंग होणार नाही याची नोंद घ्या. 12 मध्ये बनवायचे आहेत 30. रोशन मात्रे दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर भोवल्यावर मात्र पाहतोय ज्याच्या खांद्यावरती मात्र संघनायकाने जबाबदारी दिली आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. आठवावी लागेल भावेश कोहलीला ती खेळी जी खेळी मात्र त्याने नक्कीच या अगोदरच्या सामन्यामध्ये तिसऱ्या रात्रीमध्ये केली होती. ती कमिया मात्र साधली जाईल का. भावेश कोहलीच्या बॅटमधून विजयाकडे वाटचाल करणारी खेळी केली जाईल का ते मात्र पाहावं लागेल. रोशन मात्रे हा मात्र गोलंदाज आपण पाहतोय अष्टपैलू अशी कामगिरी करणारा जय हनुमान कामोठे संघाचा रोशन. पहिला चेंडू इथून मात्र नक्कीच कदाचित अपील केली गेली होती. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. लेग बाईसची नक्कीच धाव मिळाली जाईल. 11 चेंडू 29 धावांची गरज. आणि या मॅचचा जसा निकाल लागेल लगेचच नाणेफेकी जिंकलेल्या संघानं दुसऱ्या बाजूनं मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळेचा कोणताही विलंब केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. यापुढील मॅच आपण अनुभवणार आहात जांभूलपाडा विपक्ष
खारकोपर 11 खारकोपर या दोन संघादरम्यान आपण पाहतोय अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू 29 धावांची गरज. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर रोशन, स्ट्रायकिंगकडे आपण फलंदाज पाहतोय दीपेश. ह्या चेंडूवरती मात्र नक्कीच कदाचित बोट फिरवली होती. पंच वल्ल्यात आमच्याकडे चेंडू चाललाय वाईड लाईनच्या बाहेर. हा मात्र येईल अवांतर चेंडू. वाईटचा चेंडू येते, वाईडनं दंडित केलं जाते. समीकरण परत एकदा बदललं जाते. 11 चेंडू अजूनही 28 धावांची गरज असेल. दीपेशला मात्र आता शांत राहून चालणार नाहीये. इथून मात्र आठवावी लागेल ती टॉप 5 मध्ये केलेली, टॉप 5 मध्ये प्रवेश करण्यासाठी केलेली फलंदाजी. ती फलंदाजी साधली जाईल का? इथून मात्र नक्कीच आपण पाहतोय हा चेंडू परत एकदा निर्धाव आला आहे. दीपेशने मात्र नक्कीच आपण पाहतोय तिसरा चेंडू निर्धाव खेळला गेला दीपेशच्या माध्यमातून. या अगोदर पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 2 चेंडू निर्धाव, तदनंतर या षटकामध्ये हा चेंडू निर्धाव खेळला गेलाय रोशन याचा. रोशनचा पुढचा चेंडू मोठा फटका कदाचित खेळायचा होता. बॅट चेंडूचा तितकासा चांगला संपर्क झाला नाहीये. एक धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावागणिक मात्र आपण पाहतोय समीकरण बदललं जात आहे. 9 चेंडू अजूनही 27 धावांचा पल्ला गाठायचा आहे. इथून मात्र नक्कीच मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. प्रयत्न करावे लागतील खऱ्या अर्थानं किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाच्या फलंदाजांना. इथून मात्र गोलंदाजाची किमया पाहायला मिळते, कमाल पाहायला मिळते खऱ्या अर्थानं जयहनुमान कामोटे संघाच्या. रोशन मात्र नक्कीच ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातोय फलंदाजीमध्ये तितकासा इम्प्रेस पाडू शकला नाही आहे, परंतु गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय त्यानं खऱ्या अर्थानं जयहनुमान कामोटे संघाचा डाव मात्र सावरलाय गोलंदाजी करत असताना. रोशन शॉर्ट प्लेन चेंडू भिरकावून दिलाय झेलखाली क्षेत्ररक्षक आणि महत्वाची विकेट. मोठा मासा गलाला लागलाय जय हनुमान कामोटे संघाच्या. भावेश कोहली बॅक टू द डगआउट. किरण 11 ट्रॉम्बे संघाला पहिला हादरा बसलाय भावेश कोहलीच्या स्वरूपामध्ये. आपण पाहतोय भावेश कोहलीने धावसंख्या उभारल्या 11. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आणखीन एक भावेश, पण तो आहे तुर्बेकर. भावेश तुर्बेकर हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. याही फलंदाजानं खऱ्या अर्थानं तिसऱ्या रात्रीमध्ये हाकार माजवला होता किरण 11 आणि नक्कीच वॉर्न केलं जाते जय हनुमान कामोटे संघाला कोणत्याही प्रत्येक चेंडू गणिक आपली टीम मीटिंग घेऊ नका. काय असेल तो निर्णय आपण ऑनफिल्ड घ्यायचा आहे. प्रत्येक चेंडू गणिक आपण एकत्र यायचं नाहीये. लास्ट वॉर्न असेल. गोलंदाज रोशनला मात्र हे यश मिळतंय. भावेश कोहलीला मात्र त्यानं बाद केलाय. भावेश तुर्बेकरचा हा फटका नक्कीच आलाय. जितका उंच तितका लांब. मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हा मात्र हाय अँड हँडसम षटकार. सात चेंडू 21 धावांची गरज. हा चेंडू खरंच निर्णायक असेल या षटकातील. 7 मध्ये बनवायच्यात 21. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मात्र नक्कीच पारड जड असेल ते किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचं. परंतु या चेंडूवरती जर निर्धाव चेंडू आला तर मात्र नक्कीच रंगतपणा पाहायला मिळेल. जय हनुमान कामोटे संघाचं पारड जड होण्याची शक्यता की. हा चेंडू खोलवर टप्प्याचा ऑफ साईड यॉर्कर. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र काढलं आणि ते मात्र फेकलं गेलं रोशन मात्रेच्या माध्यमातून. हा चेंडू आलाय डॉट. 2 षटकाचा खेळ संपलाय. आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या 21. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू 21 धावांची गरज. भावेश कोहलीच्या षटकामध्ये आलेल्या 20 धावा मात्र इथून मात्र शेवटच्या षटकामध्ये गरज असेल 6 चेंडू 21 ची. ज्या रीतीनं पूर्वार्धामध्ये 20 धावसंख्या कुठल्या होत्या त्या रीतीनं मात्र या गरज असणाऱ्या 21 धावांची बहारदार खेळी मात्र केली जाईल का दीपेश आणि भावेश यांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज मात्र कोणता असेल आपण पाहूया कामोटे संघाचा. क्षेत्ररक्षण सजवा लगेच चला. नयन खांबे.
नयन खांबे याने जर विकेट हॅट्रिक साधली तर त्याच्यासाठी मात्र दीप भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल नयन खांबेसाठी. निर्णायक षटक जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 बनवल्या जातील का की डिफेंड केल्या जातील. कामोठे की ट्रॉम्बे, ट्रॉम्बे की कामोठे, काय घडेल काय बिघडेल बघूया या 6 चेंडूंमध्ये. चेंडू हातात दिला आपण पाहतोय नयन खांबे. हा चेंडू लोवर फुल टॉस फटका सजवला गेला आपण पाहतोय. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. पंचांना मात्र हा चेंडू अडला गेला तर नंतर मात्र धावसंख्या मिळते ती 2. समीकरण बदललं जाते. 5 चेंडू अजूनही 19 धावांची गरज. पाच चेंडू 19 धावांची गरज. नयन खांबे हा गोलंदाज. समोर फलंदाज आहे दीपेश. आठवावी लागेल ती खेळी. 3 चेंडू 3 षटकारांची खेळी परत एकदा केली जाईल का. 5 मध्ये बनवायच्यात 19. नयनचा हा चेंडू आणि फटका आलाय आलाय आणि तो मात्र गेलाय सीमा पार. षटकार. धावांची गरज आहे. दीपेश जोपर्यंत मैदानावरती असेल तोपर्यंत ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला नक्कीच काही चिंता नसेल. परंतु ही खेळी केली जाईल का दीपेशच्या माध्यमातून की आतापर्यंत मात्र आपण पाहतोय गोलंदाजांनी जे वर्चस्व निर्माण केलंय आपण पाहतोय जयानुमान कामोठे संघाचे ते मात्र वर्चस्व सातत्यपूर्णता राखली जाईल का त्यातून हे मात्र पाहावं लागेल. अजूनही चेंडू शिल्लक असतील आपण पाहतोय. 4 बनवायचे आहेत 13. समोर आहे फलंदाज दीपेश. गोलंदाज नयन खांबे. अटल सेतू एंड एमटीएचएल या एंड कडून मात्र गोलंदाजी केली जाते. डावखोऱ्याचा फलंदाज. इथून मात्र नक्कीच आपल्या संघासाठी विजयाकडे वाटचाल करणारी विजय खेचून आणणारी फलंदाजी करेल का. 4 चेंडू 13 धावांची गरज असताना प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतंय. अंडर प्रेशर मध्ये केली जाणार ही गोलंदाजी. वाईड आलाय अवांतर धाव आले आणि इथून माझं समीकरण बदललं जात आहे. 4 चेंडू 12 धावांची गरज. 4-12. ट्रॉम्बे की कामोठे, कामोठे की ट्रॉम्बे. आपण पाहतोय ही लढत. कोणता संघ मात्र पुढील फेरीमध्ये दखल घेईल. या चेंडूवरती हलक्या त्यानं चेंडू खेळून काढलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता. दुहेरीची मागणी केली जाईल आणि दुहेरी धाव मात्र आपण पाहतोय चेक केलं जाईल. इथून मात्र DRS रिव्ह्यू घेतला गेलाय. निर्णायक क्षणाला आपण पाहतोय कदाचित जर दीपेशची विकेट आली तर मात्र कोणता फलंदाज असेल जो यानंतर येईल तो मात्र ट्रॉम्बे कोलीवाडा संघासाठी तारणहार ठरेल का. नॉट आउट. धावसंख्या पूर्ण आहे. 3 चेंडू 10 धावांची गरज. रोमार्शक सामना, अटीतटीचा सामना, प्रेक्षकांच्या पसंतीला पडणारा सामना आपण पाहतोय. अंतिम रात्र या स्पर्धेची आणि या अंतिम रात्रीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम आपण या पाटणे क्रिकेट मैदान गव्हाण कोलीवाड्याच्या या मैदानावरती अनुभवतोय. साई गणेश चषकाचा औचित्य साधून आणि मात्र ही लढत चालली आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय नयन खांबे. आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली आहे परंतु कमबॅक केलं जाईल का. 3 मध्ये बनवायचे 10. फलंदाज आहे दीपेश कोहली. नयनचा हा चेंडू जितका वेगवान तितकाच सटीक, तितकीच लाईन अँड लेंथ पकडली आहे. इथून मात्र डॉट चेंडू आलाय आणि समीकरण बदललं गेलंय. 2 चेंडू 10 धावांची गरज. 2 डिक्लेअर फटके. किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघ विजयी होऊ शकतो परंतु इथून येणारा एखादा निर्धाव चेंडू मात्र नक्की जयानुमान कामोठे संघ विजयाकडे वाटचाल करू शकतो. 2 मध्ये बनवायचे 10. किरण की दीपेश, दीपेश की नयन, नयन की दीपेश. कोणाचं पारड जड असेल या चेंडूवरती मात्र नक्की सामन्याचा निकाल स्पष्ट होईल. इथून मात्र बॅटची इनसाइड एज. इथून मात्र चेंडू अडवला गेलाय.
धावसंख्या फक्त मिळेल 1. गरज असेल अजूनही एका चेंडूमध्ये 9 धावेंची गरज. अटीतटीच्या सामन्यामध्ये मात्र जय हनुमान कामोठे संघाच्या या गोलंदाजानं शिरकाव करून दिलाय. शेवटचा चेंडू बाकी 1, बनवायच्यात 9. क्षेत्ररक्षण नक्कीच सजवलं जाईल. आपण पाहतोय लॉंग स्टॉप कडे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. आणि या सामन्याचा निकाल लागल्यानंतर लगेचच ज्या संघाचा नाणेफेकीचा कौल आहे त्याने लगेचच एका बाजूने लाईन अप करायचा आहे. विनंती केली जाईल. कामोठे कोणताही प्रेक्षक किंवा पाठीराखा मैदानामध्ये जाणार नाहीये. कोणताही प्रेक्षक किंवा पाठीराखा मैदानामध्ये जाणार नाही याची दखल घ्या. 1 मध्ये बनवायच्यात 9. शेवटचा चेंडू नयन खांबे गोलंदाजी मार्कवर. लास्ट बॉल, चेंडू हवेमध्ये आणि इथं मात्र सामना जिंकलाय तो जय हनुमान कामोठे संघानं. जय हनुमान कामोठे संघाचं करूया हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघ. आतापर्यंत तुम्ही चांगला खेळ दाखवलात. या मैदानावरती येऊन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी देतोय शुभेच्छा. आणि नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि चला ज्या संघाचा नाणेफेकीचा कौल आहे त्यांनी लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जांभूलपाडा विपक्ष खारकोपर अशी लढत आपल्या समोर येईल. आणि खारकोपर संघाला मात्र इथं पॅनेल